नमस्कार मंडळी. नव्या वर्षात आनंदाची नवी दिनदर्शिका घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. तुमचा प्रत्येक महिना हास्यमय करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांचा कौतुक करण्याचा संकल्प अगदी मनापासून पाळणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिनधास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, प्रथेप्रमाणे एका माणसानं केलेला आहे नवीन वर्षाचा संकल्प. चला बघूया तो किती काळ टिकतोय ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेच्या यंग ब्रिगेडला. हाय हाय एव्हरीबॉडी. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. गुड, मस्त एनर्जी आहे हॅपी न्यू इयरची. नाईस नाईस. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा, काही नाही, 5 मिनिटं काढायची होती, पळून आलो होतो ना, हरकत नाही. मुद्दा काय आहे सर, नवीन वर्ष आहे. प्रत्येक महिन्यात 1 तारीख असते, पण जानेवारीची 1 तारीख खास असते, कारण त्याला संकल्पांची कास असते. क्या बात आहे ना, खरं आहे ना. बस तेच झालेलं आहे. संकल्प करायचे ठरवलेले आहेत. प्रसाद सर, तुमचं काय यावर्षी किती सिनेमे किती हा की वेगळंच काहीतरी निर्मिती हा असू शकतं ना. सई मॅडमचं तर काय ठरलेलं आहे, यावर्षी किती बाहुल्या? काळ्या बाहुल्या, चंदेरी बाहुल्या, गोल्डन बाहुल्या, नुसते अवॉर्ड्स. पण तुमचे संकल्प मला आवडतात. विराजचेही संकल्प मला आवडतात. त्याने ठरवलं यावर्षी तो सेटवरती मुलींशी अवांतर गप्पा मारणार नाही, आणि बाजूच्या सेटवरच्या मुलींची तर नाहीच नाही. हरकत नाही, पण मला श्रमेशचा संकल्प खूप आवडलेला आहे. त्याने ठरवलंय महिन्यातून किमान 2 वेळा तरी लोकांमध्ये मिक्स होणार, असं त्याने ठरवलं. मला फार आवडलेलं आहे. आणि मग आता ह्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर मलाही असं वाटलं की आता मीही संकल्प करायला हवा. कारण मला असं सगळे म्हणतात की तू आहे ना, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी घडत असेल चुकीचं की पटकन जातोस आणि बोलतोस. असं नाही करायचं. अशाने तू चिडचिडा वाटतोस. लोकांना वाटतं की हा ना उगाच आपल्याला काहीतरी बोलतो. मग मी ठरवलं आता चिडचिड करायची नाही. शांत. आपण चांगले वागलो ना, जग चांगलं वागतं. माझं अरे खरं ओंकारराव, शपथ मी ठरवलेलं आहे, शपथ. डोक्यात ओंकार राऊत सारखा शैतानी थंडपणा आणि जिभेवर मोरेंच्या मालवणी सारखी गोड भाषा, बास इतकंच. बाकी काय, आपण काय शेवटी काय आहे, आपण वी ऑल आर ट्रॅव्हलर्स ऑन अर्थ, है की नाही. वी आर नॉट ओनर्स, हो की नाही. त्यामुळे आपण चांगलं वागलो ना की जग आपोआप चांगलं वागणार, एवढं लक्षात ठेवा. हाच माझा संकल्प आहे. 1 मिनिट. हॅलो, हाय. सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार पृथ्वी प्रताप. अबे छचुंदर. अबे हॅलो. हॅलो काय हॅलो. अबे पेटणी मेणबत्ती घेऊन ना, तुझ्या हातावर अशी मेहंदी काढली पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. हा काय हॅलो हॅलो नको करू बे, ऐक पुरं. अबे तुझ्या नखांमध्ये ना उकळत्या शिशाचा रस घातला पाहिजे, खरं सांगतो. हॅलो, काय बोलताय तुम्ही? हा काय बोलतो म्हणजे, तुझे तोंड बंद ठेव, नाही तर तुझे ओठ आहे ना शिवीन मी दाबन आणून. हॅलो. हा, आणि ते उसवलेलं नाक आहे ना बेटा, त्याला तर रफूच मारीन डायरेक्ट. 1 मिनिट. तू या दोन्ही कानात आहे ना मायच्यान कधी ते बारीक पिनचा चार्जर टाकून ना शाटच मारला पाहिजे तुला. ए हा मग का 1 मिनिट, कोण बोलताय तुम्ही? काय चाललंय? हा, कोणाशी बोलताय कळतंय का? अबे कोणाशी काय चोट्या? शिविना त्याच्या शिवी नाही आहे बे. अबे सायकल चोरताना लाज नाही वाटली तुले? थोडीशी तर लाज बाळग घेणार आहे, स्वतःची सायकल घेणार आहे भिकाऱ्या. 1 मिनिट, तुम्ही ना पहिले संकल्प ऐका प्लीज. तुम्ही प्लीज शांतपणे बोला. हा, मी सायकल बिकल चोरत नाही. मी जास्तीत जास्त लोकांचं निरीक्षण करतो आणि मॅनरिझम्स चोरतो. मी त्याच्या पलीकडे माझं काही नाही आहे. मी आत्ताच सांगतो. अबे काही बी नको सांगू रे. तू त्या दिवशी ते पेनकर पाड्याले सायकली चोरत होता का नाही? अरे अख्खा आयुष्य माझं विक्रोळी ते माशाच्या पाड्यामध्ये चाललंय. मी कशाला येईन पेनकर पाड्यामध्ये? ऐका, हॅलो, मुळात तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाशी बोलताय? कोण आहे तू? हा, अबे चोट्या,
मला एक सांग, तू तोच आहे ना बे आमच्या क्लासच्या समोरचा झेरॉक्सवाला? झेरॉक्सवाला वाटतो मी? हा हा? कागद टाकतो मशीन. यात नको बाजू रे, तू तो आहे का ते सांग बघत. मी नाही येतो. मी मगाशी पण म्हण. हाय, दिस इज सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार पृथ्वी प्रताप. मी सांगतोय ना. अरे यार, सॉरी 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 रे मित्रा. अरे यार, अरे पण तुला पहिले सांगायचं ना यार. माझ्या राग आणि एनर्जी दोन्ही बी वाया गेली. आता परत नव्याने राग आणि एनर्जी आणायची म्हणजे तुला माहिती का कसं आहे? राग ना म्हणजे बाटलीत फोन ठेव. जळगावची गाडी सुटली. फोन ठेव. गुड नाईट, गुड नाईट. काय तुम्हाला सांगू सर मॅडम, काय नाही असे लोक. आता बघा ना, मी ठरवलंय की नाही चांगलं बोलायचं, नीट बोलायचं. मी नीट बोलत होतो, चोर समजतात मला सकाळी सकाळी. एवढं व्यायाम करणार आहे, छान सगळं चाललंय. सर रिबॉन्ड बस. तू इकडे. सर एक सर तू इकडे. सर ऐका एक मिनिट. अरे हॅलो ब्रदर, म्हटलं निंजा त्याच्या इकडे. इकडे प्रेम मारी. इकडे इकडे. सर जवळ बोलवून मारताय सर. मी काय केलंय सर? माझी बायको जेव्हा सिटी वाजवते तेव्हा तू वॉक करतोस. हो सर, मी वॉक करतो. थांब, माझा काहीतरी चुकला. माझी बायको जेव्हा वॉक करते तेव्हा तू सिटी वाजवतोस त्याकडे बघून. नाही सर, मी नाही सर. देवाशपथ मी नाही वाजवत शिट्टी सर. अहो मी काय सर, माझ्या घरात एक कुकर आहे, त्याच्यात भात लावला तर तो सुद्धा शिट्टी नाही वाजवत सर. मी काय वाजवणार सर? इकडे. हा सर. असा विनोद होता. कुकर आहे ना, तो कुकर आहे ना, तो सिटीच वाजवणार ना. इकडे लवकर सर बोला. सर ऐका ना सर, एक मिनिट. बोल बोल. सर टाइम प्लीज. सर मी तुम्हाला वाटतं तसं नाहीये सर. मी तुमच्या बायकोला नाही छेडलंय सर. तुमची बायको, तिला छेडायला ती काय मंदाकिनी आहे का सर? माझ्या बायकोला तू मंदाकिनी बोललास? सौंदर्याचा परिमाण आहे सर. आता अजून काय चुकीचं बोललोय सर? इकडे. मी नाही येणार. इकडे लवकर. मी तुमच्या बायकोला छेडलं नाही पाहिजे तर त्यांना विचारा. एक चेतो इकडे. मी येऊ? मम्मी येऊ? मी कशाला येऊ? टाइम जातो यार. इकडे ये ना. काय काय इकडे. काय? हाच आहे ना तो खरकड्या? हा 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 सुकलेला पाव. हा काय मला छेडणार? आणि याने मला छेडलं असं तर मी त्याला 2 लाफे दिले असते. तो मला छेडणारा एवढा होता, एवढा, म्हणून तुला बोलवलं ना. मला वाटलं तो तुला तुडवेल. एवढा होता तो तुला तुडवू शकत होता, म्हणून तर तुला यार हा नाही तो. मेंटल बाकी आहेस काय का? अरे मगापासून मी तर तुडवतोय. अरे विचार. पागल. नाही आता मी नाही नाही मारत भाई. खरंच सॉरी यार. खरंच सॉरी. सब नाही मारत आहे बोलता तरी खरंच सॉरी यार. तू पण जरा पॉन्ची मध्ये राहायचंस ना. कशात? पॉन्ची मध्ये राहायचं. तू बोलायचं ना की मी नाही येतो. मी बोलत होतो मी नाही येतो. अरे पण तू मला डरून बोलत होता म्हणून माझा कॉन्फिडन्स वाढला भाई. मारत नाही पण मला तू आवडला म्हणून तुला एक सांगू काय? हा सांगा. चांगलं सांगतो. सांगा. थोबड्याची प्लास्टिक सर्जरी करून घे भाई. तू चप्पच सांगतो भाई, तुझ्या थोबडा आहे ना त्याचं काहीच नाही होणार. माझ्या थोड्याबद्दल कोणी बोलायचं नाही, कळलं ना? तुमचं बघा. चला तिकडे जा. तो काय थोबड्याचं काय होणार नाही. काय अर्थ आहे याला मला सांगा. आता चांगलं एक तर हॅपी न्यू इयर झालेलं आहे आपलं. मस्त व्यायाम करत होतो. चोर समजतायत लोक, मावाली समजतायत यार. काय चाललंय? सर 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 काय रे, एवढा चांगल्या घरातला दिसतो चोऱ्या करतो? हा संकल्प. सर मी नाही चोरी केली सर. मग पाकिट कसं तुझ्या हातात? सर एक माणूस पळत आला होता, तो चोर होता वाटतं. त्याचा धक्का लागला, त्याचं पाकिट पडलं. ते पडलेलं पाकिट मी उचलून त्याला देत होतो, तेवढ्यात तुम्ही आलात सर. अरे माझं पाकिट आहे, दे इकडे. ए कुठे आहेस?
निदान सॉरी बोला ना यार, निदान सॉरी बोल. संकल्प आहे ना नाही चिडायचं. एक माणूस सॉरी बोलला तर आपल्याला वाटतं ना यार की चल झालं सॉर्ट, चिडावं नाही लागणार. काय चला जग आहे. खाली झुका, तुझ्या भाषेला झुकवलंयस तू. खाली झुका काय, खाली झुका. माझं कशाला येतं का? ऐका ना बाळांनो, बाळा मला तुझा रनअपच आवडलेला नाही. बाळा प्लीज, बाळा प्लीज, बाळा मी ना केलं की खाली वाका आधीच वाटले यार. सॉरी निघ फालतू लोक. बॉल द्या ना काका. ए बापाला माग बॉल. ए चल निघ, संकल्प केला खड्ड्यात. चल हे ठीक आहे यार, नवीन बॉल घे 18 रुपयाचा. पनवती काका तुला बाप पण होती. अले तू मारून टाकी. काय कामाचे नाहीत लोक. प्रसाद सर बोला. सगळे संकल्प करा पण असले फालतू संकल्प करू नका. मी चिडणार नाही. ओके. नाही आहेत चालले. नो ट्रॅव्हलर्स ऑन अर्थ. सगळे हे आहेत, सगळे आहेत सर. मला माहिती आहे मला काय बोलायचं. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय ऐकायचंय. तेच आहेत सर सगळे. हे मला सांगतात. मला तो चला एक वेळ राग जाईल पण त्या मुलाचं, छोट्या मुलाचं कॅरेक्टर जाणार नाही माझ्या डोक्यातून. ओ काका बॉल दे ना. हे देत नाही जा. हा बॉल कापीन आणि तुझ्या बॅगेत भरीन. मेला तू तुझ्या वा वा वा, हा परफॉर्मन्स बघून आम्ही नाईस. प्रसादा छान संकल्पना होती आणि छान होतं सादरीकरण. मला यावर्षीचा 31 डिसेंबर कधी येतोय याची मी आतुरतेने वाट बघतोय, म्हणजे 2024चा. कारण वर्षाच्या पहिल्या दिवशी जी चाल पम्यानी पकडली तो तसाच चालत राहिला तर वर्षाअखेरीस त्याचं काय झालं, तो नक्की कुठे पोचला हे बघण्याची मला फार उत्सुकता आहे. पम्या भारी कॅरेक्टर पकडलं होतंस, मजा आली. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू. सई मस्त संकल्पना होती, वेगळी होती. त्याच्यातून एक छोटासा स्लाइट सार्कॅस्टिक संदेश पण आम्हाला मिळाला, तो छान होता. पीपी मस्त. तुझं टायमिंग खूप भारी आहे मित्रा, मला तू आवडतोस. तू असंच कम ऑन म्हणजे नवीन नवीन शोधत राहा. चेतू आज शार्प परफॉर्मन्स खूप आवडलं. पम्या म्हणजे तू इथे जे पळत आलास ना, माझे हृदयाचे ठोके वाढत होते आणि तुझ्या डोळ्यात जे होतं त्याच्यासाठी मी आता येणार आहे स्टेजवर. वा वा पम्या. मंडळी आता खणखणीत वाजणार मनोरंजनाचं नाणं, कारण आता हास्यजत्रेच्या मंचावर अवतरणार आहे पंचमदांचं गाणं. जे अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे पंडे ईशा डे, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. हॅलो, मुग्धा फाटक. मी मुग्धा फाटक आहे, मुख्याध्यापक आहे मी. मुग्धा फाटक कुठून आणलीत? आधी बोलायला नीट शिका, मग फोन करा. ठेवा फोन. कुठे जायचं? कुठे ऐका ना, तुम्हाला दोघांना सरांनी बोलवलंय, प्रिन्सिपल सरांनी. त्यांच्याशी नीट बोला, ते खूप कडक आहेत. अबे राहू दे ना कडक. त्याला का होतं, त्याला आपण लिमलेटच्या गोळ्या नाही तर पोंगे देऊ. अहो ते काय लहान आहेत काय? आई सांग ना. बोलताय तुम्ही? गप्पा बसा तुम्ही. त्यांना असं अत्तर परफ्यूम वगैरे आवडतं का? काहीतरी एक बॉटल देऊया त्यांना. अरे अरे हे मस्त आहे. नाही, त्यांना कशाचीच आवड नाही. ते साधं हसत सुद्धा नाहीत. एवढं पण हसत नाहीत ते. हा, असं कसं? काहीतरी आवडत असेल ना काहीतरी. हा, त्यांना ना संगीताची खूप आवड आहे. म्हणजे कोणीतरी मोठे संगीतकार आहेत, पंचमदा असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांची गाणी गात असतात सारखे ते.
पंचमदा. खरं तर पंचम दुने 10 पाहिजे होते ना. तुम्ही नाही म्हणजे पंचमैकी पंचम दुने 10 बाबा असं. तुम्ही गप्प बसाव. काय बोल, तुमचा आणि संगीताचा काहीतरी संबंध आहे का? गाणं म्हणू आपण. घागर नळा लाव आणि पप्पी दे पारूला. 2 गाणी सोडून संगीताची काही संबंध नाही. मला कळलंय आज जाऊन काय बोलायचं. दोघही गप्प बसा. खास करून नाही काहीही संगीताबद्दल बोलू नका. मी बघेन सगळं. कळलं? चला मग आता. चल 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 चालणार आहे. सर. हॅलो सर. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. सर कसे आहे तुम्ही? अरे वा. सर सर हे दत्तूचे बाबा, ती दत्तूची आई, मी दत्तू. नाही नाही मी दत्तू, हे दत्तूचे बाबा आणि ती दत्तूची आई आहे भाऊ. सॉरी ते तुम्हाला पाहिलं ना सर, कॉन्फिडन्स असा टपकन पडला खाली. कॉन्फिडन्स नाही, पंच पडला. ओव्हर कॉन्फिडन्स मुळे पंच पडला. नाही तसा तो लिखाणातच पडला. लिखाणात चांगला होता. लिखाणात चांगलाच होता तो पंच. टोकदार होता, टोकदार. तुम्ही त्याच्यावर बसलात आणि दुमडलं टोक त्याचं. आता त्याच्यात अडकू नका. गेला तो गेला. आता हा अडकलाय म्हणून पुढे जास्त एनर्जी लावून माती होईल सगळी. जे चाललंय ते व्यवस्थित आहे. तर तुम्ही दत्तूचे आई वडील. तू पण आई वडील आहेस दत्तूचे? नाही. चल हो हो करतो. इकडे ये, इकडे ये. जा रे जा रे. तुम्हाला माहिती का इकडे मी तुम्हाला का बोलवलंय ते? हो, आमचा दत्तू थोडा मस्तीखोर आहे. थोडा? थोडा मस्तीखोर? थोडा म्हणजे एवढासा असतो. त्याला द्वार मुलं म्हणतात. हा मस्ती करतो. सॉरी, हा मस्ती करतो, मस्ती करतो. रोज त्याच्या कंप्लेंट्स असतात. आजपर्यंत तुम्हाला बोलवलेलं होतं? नाही. हा? तो इतर मुलींच्या स्कर्ट्सला च्युइंगम लावतो, शिक्षकांना खडू फेकून मारतो. तुम्हाला बोलवलेलं होतं? मी सगळं सहन केलं. परवा मात्र त्यांनी हद्द पार केली. काय केलं? MHJ स्कूल आहे आमची, त्यांचे ट्रस्टी आहेत. त्यांचा असा पुतळा आहे माहिती ना, खाली. हा खाली गेटवर असा तोंड वर करून. त्यांच्या नाकात थोडासा खड्डा आहे. त्यात त्यांनी चिखल टाकला आणि नंतर धने पेरले. दुसऱ्या दिवशी कोथिंबिरी बाहेर आल्या. इन्स्पेक्शनला लोक आली होती मॅनेजमेंटची. त्यांना काय दिसलं? नाकातून कोथिंबिरी बाहेर आल्या. नाही सर, जे पेरान ते उगवेन की नाही सर? खरं सांगा. म्हणजे त्यानं धने पेरले तर कोथिंबीर आली का नाही? मी शेतकरी आहे. मी जेव्हा केळं पेरतो तेव्हा टोमॅटो येतो का बाहेर? नाही. आता पुढच्या टायमाला त्यानं समजा कांदा पेरला तर कांद्याची पात येईल ना सर बाहेर. अरे नाकात धने पेरल्यावर कोथिंबीर बाहेर होते ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन नाही आहे. ते ट्रस्टिंगच्या पुतळ्याच्या नाकात का घातलं ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन आहे. सॉरी. अरे मॅनेजमेंटने केवढा झापलाय माहितीये मला. सर काढायला निघाले होते हो मला. हातापाय पडलं आयुष्यात. वाजवेन ना आयुष्यात कुणाच्या मी हातापाय पडलेलो नाही. ह्याच्यामुळे पडायला लागलं म्हणून याला मी काढून टाकलेलं आहे शाळेतून. आउट. एवढं सांगायला बोलवलं. आउट. नाही, माफी मागतो आम्ही. असं करू नका. आम्हाला लाज वाटते त्याच्या वागण्याची. खरंच सांगते. खरंय सर, खरंय. आम्ही माफी मागतो सर. तुमची विषय नाही. कुठली माफी आहे? मिशीला पेल देत माफी. कुठली बॉडी लँग्वेज आहे हे? माफी मागते मी. कुठली बॉडी लँग्वेज आहे? त्यांची सवय. तुम्ही गप्प बस. सवय आहे त्यांची. सॉरी सर. आम्हाला मान्य आहे आमचा मुलगा चुकलाय. आम्ही माफी मागतो सर. आम्ही हे बघा माफी पत्र लिहून आणलंय सर. त्याची काय गरज नाही. त्याला काढलेलं आहे. सॉरी. असं नका करू सर. फक्त अपॉलॉजी एक्सेप्टेड असं लिहून सही करा ना सर. नाही तर त्या वर्ग शिक्षिका वर्गात घेणार नाहीत. आयुष्याचा प्रश्न आहे मुलाच्या. प्लीज. मी काय करू? नाही सर, प्लीज प्लीज सर प्लीज सर. बघा तुम्हाला असं वाटतंय का मी खूप निष्ठुर आहे? मला याच्या आयुष्याचं काहीच पडलेलं नाही असं वाटतं का? पण ह्याची हीच लायकी आहे. लक्षात घ्या तुम्ही. सर नाही करेल. नाही, मी दुर्लक्ष केलं असतं. मी दुर्लक्ष हे घ्या, हे मी काय करू शकत नाही. मी दुर्लक्ष केलं असतं त्याच्याकडे. हे नाकातून कोथिंबीर वगैरे दुर्लक्ष केलं असतं. काल तो जे वागलाय. काल आपली सराव परीक्षा होती शाळेत. एकच विद्यार्थी जो आलेला नाहीये तो गैरहजर होता. का गैरहजर होता? लग्नाला गेला होता. लग्नाला गेला होता? लग्न गेल्या आठवड्यात होतं ना हो. काय बोलत नाही हो. गेल्या आठवड्यात होतं लग्न. काल नव्हतं. काल 4 जानेवारी होतं ना. मग 4 जानेवारी यायचं नाही? 26 जानेवारी शिफ्ट झालं 4 जानेवारी. ऐकून तर घ्या ना. सांगू नका.
4 जानेवारीला पंचमदांची पुण्यतिथी असते ना. पंचमदांची पुण्यतिथी मला काय करायचंय हो एक मिनिट. पंचमदांची पुण्यतिथी 4 जानेवारीला. सर चष्मा. होय 4 जानेवारीला पंचमदांची पुण्यतिथी तुमच्या घरी तुम्ही साजरी करता. डू यू रिअली मीन दॅट? हो तुम्हाला वाटेल की काय कारण आहे पण आमच्यासाठी खूप मोठं आहे सर ते. पंचमदांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतो आम्ही आमच्या घरी. पंचमदांची दरवर्षी तुम्ही. ओ माय गॉड मला इतकं बरं वाटलंय तुम्हाला सांगू. मी अगदी म्हणजे ट्रेनमध्ये शिरल्यावर विंडो सीट मिळाल्यावर कसं वाटतं तसं ह्या क्षणात. पण हे थँक्यू वा थँक्यू घबरे तू. मला प्रचंड आनंद झालेला आहे. आम्ही खूप मोठे पूर्ण फॅमिली खूप मोठे फॅन आहे. तुम्ही पण फॅन आहात का? मी भक्त आहे. मी पंचमदांचा भक्त आहे. मला इतकं बरं वाटलंय. 2 पंचमदांचे फॅन एकत्र भेटल्यावर कसं होईल मला सांगूच शकत नाही. बरं वाटलं सर. मी पण लहानपणापासून काय वा क्या बात आहे. म्हणजे शाळेच्या दप्तरात आहे ना पुस्तक नसायचे, चंपकदा असायचे. चंपक म्हणजे ते चंपक लहान मुलांचं मॅगझिन असायचं तुमचं. चंपकदा पंचमदा म्हणायचं होतं त्यांना. पंचमदा पंचमदांची पंचमदांच्या गाण्याची ती पुस्तकं त्यांच्या बॅगेत असायची ना ते म्हणतायत. फार आनंद झाला तुम्हाला सांगू मला ना असं मनापासून वाटतं की पंचमदांसारखा संगीतकार आजपर्यंत भारतात जन्माला आलाच नाहीये. चूक. जगात जन्माला आलेलं नाहीये. हे करेक्ट वाक्य आहे. जगात. आमच्या घरी काल लग्न होतं ना. एक मिनिट. काल लग्न होतं. काल पुण्यतिथी होते म्हणालात ना. गेल्या आठवड्यात म्हटलं. आमच्या घरी गेल्या आठवड्यात लग्न होतं ना तर संगीतला ना सगळी पंचमदांची गाणी. काय सांगताय का? पंचमदा रात्रभर पंचमदा. लग्न कुणाचं होतं? यांच्या काकाच्या भावाच्या मामाच्या भाच्याचा मुलगा. एक मिनिट परत सांगा जरा. हे कुणाचं लग्न होतं? सांग. यांच्या काकाच्या मामाच्या भाच्याच्या भावाचा मुलगा. यात पंचमदा दंडलेले आहेत. लपले आहेत. काकाच्या भावाच्या भाच्याच्या भाच्याचा मुलगा. ये बात मला म्युझिक सापडलं त्याच्यातून. बचना आहे हसनोच्या आधी भाच्याच्या भावाच्या भाच्याच्या भावाचा मुलगा. ग्रेट सर तुझे. बापरे. अरे बापरे काय बरं वाटलं. मला टेन्शनच गेलो सगळं. तुम्हाला सांगू पंचमदा गेलेले नाहीयेत. नाही गेलेत म्हणून आम्ही पुण्यतिथी करतो दरवर्षी. असं नका ना बोलू तुम्ही. काहीतरी मी वेगळं ठरवून बोलतोय ना. मला वेळ द्या ना पंच टाकायला. माझं वाक्य असं होतं पंचमदा गेलेले नाही आहेत. शरीराने गेले आहेत पण गाण्यांनी अजरामर राहिलेले आहेत. सॉरी हो खरं. चराचरात आहे तो. हृदयात मनात आहे. तुम्हाला काय सांगू सर तुम्ही बसता का? मला ते पाणी सर. पाणी तोंडावर नका मारू. मेकअप जाईल. पाणी घ्या सर. पंचमदांच्या प्रेमापोटी पंचप्राण गेले असते हो सर. सावकाश. मला हेच सांगायचं होतं की आपल्याला सामान्य माणसांना अशी धाप लागते हो. त्यांनी वनटक दिलाय पंचमदांनी. काय काय करायचं हो त्याचं. अरे पंजाबी गाणं तुम्ही पंजाबी वाजवताय. असं गाणं किती तरायला येते. सॉरी नका वाजू तुम्ही. सॉरी. घराचं दार सोडल्यास आयुष्यात काही वाजू नका सांगून ठेवते तुम्हाला. हा मजरू सुलतानपूरचे शब्द आहेत. आणि पिक्चर कुठला? आता मी सांगितलं पिक्चर कुठला? बुड्ढा मर गया. तुझ्या बापाचा बुड्ढा मर गया. सर मी अरे बुड्ढा मिल गया ना. बुड्ढा तू निघ ना. काढलं नाही सर. सर पंचमदांचं ते गाणं काय मस्त आहे ना. हा माय गॉड. ते गाणं ना मी एकांतात असताना तेच ऐकतो मी. ते कुठलं गाणं आहे ते? गाणं कुठलं आहे ते? ते गाणं तरी सांगा ना कुठलं ते. ते आंधी माहितीये की नाही? हो गावठी आणि बॉयलर. लहान सर तो लहान आहे तो. सर प्लीज सर मी माफी मागतो सर. तुला ना असे 2 तुकडे करीन. एकावर एक आपटेन आणि ऑमलेट करीन तुझं. सॉरी. अंधी म्हणजे अंडी सांगतोस तू. अंडीचं सांगतोस मला. सर
आंधी चित्रपट आहे चित्रपट. तू निघ रे. सर पंचमदानचं काय योगदान आहे चित्रपट सृष्टीत मला म्हणजे पंचमदानचं योगदान तुम्हाला सांगतो. म्हणजे पंचमदानना तुम्ही वेगळं करा, पोकळी निर्माण होईल तिकडे. एवढी जबरदस्त काय हो सही करायची ते काय हे अपोलॉजी पंचमदानचं योगदान फार मोठं होतं तुम्हाला. हे नेक्स्ट टाइम नाही करायची मस्ती. आता सही करतोय पण ह्या फॅन आहेत म्हणून सही करतोय. काय पंचमदा वाचायचा कळलं का, गाणी ऐकायची त्यांची, नीट अभ्यास करायचा. हो सर. आणि मोठं व्हायचं मोठं व्हायचं मोठं होऊन काय व्हायचं, पंचमदान सारखं व्हायचं. नाटक त्या कोथिंबीर पेरत नाही शिरायचं. उद्या तुला कोथिंबीर पेऱ्या असं म्हटलं तर आवडेल का? नाही. त्यापेक्षा मिरच्या पेरायच्या आपल्या बागेत पंचमदान सारख्या बागेत. तुम्हाला माहित नाही? तुम्हाला माहित नाही? अहो त्यांना सवय आहे. त्यांचं घर होतं ना, त्या घराच्या अंगणात त्याच्या गार्डन मध्ये त्यांनी 200 प्रकारच्या विविध मिरच्या पेरलेल्या होत्या त्यांनी. सर एक सांगू, हा मिरची पेरणारा माणूस गाणी काय गोड बनवायचा ना. पण या तुमच्या वाक्यासाठी डबल सलाम. काय वाक्य आहे? काय या वाक्यासाठी काही पण काय करू सांगा. सही करतो सही करतो. अभ्यास करायचा. हो सर. विसरायचं नाही. छान छान अभ्यास मोठं व्हायचं. हो. मोठं व्हायचं तर तुल कंचमदानची शपथ आहे. काय कोणी कुणाची शपथ आहे? कंचमदानची शपथ आहे. ऐकलं नाही का? परत एकदा सांगू, कंचमदा. निघायतून आउट फ्रॉम हिअर. हा माणूस कशाला इकडे? हा माणूस का आला इकडे? तुम्हीच पालकांना बोलवलंय. मी पालक बोलवला होता. शेपू कशाला आणला? इथं बसतो. हा बेचव शेपू आणला कशाला इकडे? मी इथे बसतो. पंचमदा कंचमदा म्हणता 3 वेळा म्हणा. पंचमदा 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 3 वेळा म्हणा. पंचमदा म्हणा. पंचमदा पंचमदा विसरायचं नाही. लक्षात आलं? पंचमदा म्हणायचं. एकदा म्हण पंचमदा. पंचमदानचं खरं नाव काय? पंचमदानचं खरं नाव पंचमदा. किती सोपं. वाजवेल प्रश्नाचं उत्तर तू प्रश्नच लिहितोस. पंचमदानचं नाव काय सांग मला. खरं नाव काय सांग. माहिती असायला पाहिजे त्याला, नाहीतर निघ मग. सांग. पंचमदा. पंकज चक्रधर मधुबाला दामले. हे मधुबाला काय? आईचं नाव काय होय? सर ते महाराष्ट्रात निघालंय ना, आईचं नाव लावायचं. हे कालपासून निघालं. हे कधीच आहे. पण काही वाटतं तर काय तुम्हाला? अरे लाजा वाटला पाहिजे रे तुम्हाला. पंचमदा माहित नाही. जगताय कशाला? उडी मारा दरीत जाऊन तुम्ही. आरडी माहिती? आरडी ऐकलंस? माहिती सर, माहितीये त्याला माहिती. अरे परवा जाऊन आपण ते बँकेत केली नाही का त्या नावाची? ती बँकेची आरडी. ती आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट. मी म्हणतो ते आरडी. राहुल देव बर्मन हे त्यांचं नाव. अच्छा. राहुल देव बर्मन. त्यांना पंचम असं नाव का पडलं? कारण ते कॉमेडीत पंचम चांगले टाकायचे बा. निघून ओढ तिकडे मागे जाऊन डस्टर ठेवतो तुमच्या मागे. मी गच्चीवर बसतो सर. मी काही युसलेस. पंचमदा जे होते त्यांना पंचम नाव का पडलं? ते लहानपणी पंचम मध्ये रडायचे. सारे ग म प मध्ये रडायचे म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव पंचम ठेवलं. लक्षात आलं? त्यांचे वडील कोण? वडील बाबा पंचम. त्या गालाचा असा वेलक्रो खेचन ना करकन. खेचू वेलक्रो. सर 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 लहान आहे सर. पंचमदानचे वडील बाबा पंचम. लहान आहे सर. आर.डी. बर्मन यांचे वडील एस.डी. बर्मन होते. लक्षात आलं का? हिला हाकला रे. ह्याला नको तो. इजाजत आहे की नाही? अशी गंमत असते बाबा त्यांची. तुला सांगू, आर.डी. बर्मनची गाणी सगळी गाणी याला समोर दुधाची उपमा दिली तर हे गाणं म्हणजे दुधावरची साय. कमाल कमाल कमाल. अरे हो सही करतो. मस्ती करायची नाही. सही करते आता. ऐकलं नाहीतर मग काय? तू घरी मारायला तुझ्या घरी मारायला बसला इकडे. अरे तू रे करायला लावतोय. बापाने आणले पत्थरची चमेली. शिशोंको दरिंदो. तू दरिंदो आहेस मेल्या. पत्थर की चमेली शिशोंको दरिंदो काय वाटेल ते म्हणतोय. मला येत नाही. अरे गप बस मग. नाही का स्किट मध्ये डायलॉग काय फरक पडतो?
कुणाची गाणी म्हणतोय, कुणाची गाणी चुकतोय ह्याचा विचार कर. अरे कोण होते ते? अरे पंचमदा होती, पंचमदा. जगातल्या कोणत्याही गोष्टीतून ते संगीत बाहेर काढायचे. घड्याळाची टिकटिक, रेल्वेचा आवाज, टांग्याचा आवाज, एवढंच काय, असे कांगवा घ्यायचे आणि याच्यावरून म्युझिक काढायचे. टिंग टिंग ग्लासवर वाजवायचे. टिंग 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 टांग असं वाजवायचे ते. अरे हे एवढे मोठे थोर संगीतकार होते की ज्यांची गाणी लोकप्रिय झालीच, पण त्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लोकप्रिय झालं, लक्षात राहिलं. अरे चल धन्नो एवढं म्हटल्यावर नंतरच्या तबल्याचा आवाज येतो की नाही कानात मला सांगा. खरंच सर येतोच. अरे हे गंमत आहे बाबा. ये है पंचमदा सिग्नेचर सिग्नेचर करणार आहे. त्यांची सिग्नेचर ट्यून माहिती का हो? सिग्नेचर ट्यून नावाचा प्रकार माहितीये का? का सत्ते पे सत्ता मध्ये घारे डोळ्यांचा अमिताभ बच्चन आल्यानंतर ते जे आहे ना, ही सिग्नेचर ट्यून कशी तयार झाली? कशी? अँटनी पिंटो नावाची एक त्यांची गायिका होती. डबिंग सुरू होतं, तिचा आवाज बसला म्हणून ती सरांना म्हणाली, आर डी बर्मन सर मी गुळण्या करून येते. तो गुळण्यांचा आवाज आहे हा, त्यांनी वापरला या गाण्यात. हे होते पंचमदा. अरे शोलेमध्ये बच्चन साहेब असे बसलेले असतात, त्यांच्या हातात माउथ ऑर्गन असतो आणि समोर जया बहादुरी संध्याकाळच्या वेळेला एक एक दिवा बंद करत असते. आणि त्यावेळेला ते माउथ ऑर्गन घेऊन काय वाजवतात? सर सर काय वाजवतात? परत घे, त्याच्यात काय प्रॉब्लेम? पावडर लावली हो तुम्ही तोंडाला. हरकत नाही, ते महत्वाचं नाहीये. पण हे होते पंचमदा. अरे जॅझ म्हणू नका, पॉप म्हणू नका, भजन म्हणू नका, क्लासिकल म्हणू नका, कोणतंही गाणं घ्या, कोणताही जॉनर घ्या, एकच नाव असायचं पंचमदा. ए बाबा सही करतोय मी. आता असं करायचं नाही. पंचमदा वाचायचे, माहिती घ्यायची, गाणी ऐकायची, अभ्यास करायचा, टेन्शन पंचमदा ऐकायचे. हा नीट. चलो रेडी? सर थँक्यू थँक्यू सर. सॉरी आम्ही अभ्यास करू. हो हो. आणि त्यांना शिकवू सगळं. हो हो हो. हे बघा पंचमदा म्हणून सही करणार होतो. येस येस सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. चल. अरे नमस्कार कर ना सरांना. येडे चाल चाल. बस एवढा नको करू. चल जा. सर सर खूप आभार वा. गैरच आभार वा तुमचे. ना आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला नाही. पण चमचम काकांच्या पुण्यतिथीच्या तुम्हाला शुभेच्छा बरं का. येतो. चमचम काका. चमचम काका. चला पळा इकडे. पळा पळा. सर सर वा 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 वा. तुमच्या परफॉर्मन्स साठी तुम्हाला डबल सॅल्यूट. हा सरस एक प्रसाद दा. वा 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 वा. सम्या, या मंचावरचा आर डी बर्मन आहेस तू. त्यांच्याकडे जेवढी व्हरायटी संगीतातली तेवढीच तुझ्याकडे विनोदाची व्हरायटी आहे. म्हणजे उगाचच पोएटिक नाही, पण जे एक अकेली छत्री में जेव्हा तू आणि तुझा विनोद आधे आधे भीग राहते तेव्हाच स्किट आहे. वा वा. म्हणजे देवाला सुद्धा जेव्हा विनोदाची उणीव भासत असेल ना, तेव्हा तो तुला म्हणत असेल, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है वो लौटा दो. क्या बात है, क्या बात है सम्या, क्या बात है यार. म्हणजे मला भरून आलंय. इतका अप्रतिम परफॉर्मन्स होता. म्हणजे आर डीचं महात्म्य आपण काय सांगणार रे, आपण फार छोटी माणसं आहोत. पण ते मांडण्याची पद्धत आणि त्याच्यात कणभरही न हरवलेला विनोद, त्या म्युझिकच्या बरोबरीनीचे पंचेस, त्याचबरोबरीने तू देत असलेली इन्फॉर्मेशन जी या पिढीतल्या कित्येकांना माहिती पण नसेल, अत्यंत मौल्यवान स्किट होतं हे. आणि त्याबद्दल मी तुझे मनपूर्वक आभार मानतो. आणि आर डी हा विषय स्किटमध्ये उतरवावा हे तुला कुठल्या क्षणी सुचलं असेल? काय म्हणजे काय
गॉड ब्लेस यू. तू युअर ऑलरेडी ब्लेस्ड सम्या. फार फार आनंद दिलास आणि फार म्हणजे स्किट बघून समाधान फार कमी वेळा होतं. स्किट बघून आनंद होतो, हसायला येतं. आज समाधान झालं. आय लव्ह यू, आय लव्ह यू. सई फारच सुंदर. मला असं वाटतं की किती सुंदर ट्रिब्यूट, किती सुंदर आदरांजली होती ती. म्हणजे जेवढा विषय सगळ्यांच्या हृदयाजवळचा आहे तेवढंच डिग्निफाईड तुमचा परफॉर्मन्स होता आणि हे खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही तिघांनी पण आज बेफाट परफॉर्म केलं आहे. फार मजा आली. मला असं वाटतं की तेवढाच हृदयाजवळचा विषय इकडे पण आहे, कारण फेड इन फेड आउट्स जे होते आमिरदा, वाव फारच सुंदर. मला असं वाटतं की हा विषय, हा मंच सगळंच एक काय योग जुळून आला होता आणि मस्त. आम्हाला पण काही गोष्टी नव्याने कळल्या, काही गोष्टी या पिढीला नव्याने कळल्या असतील, आजच्या पिढीला. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि एवढा ग्रेसफुल विषय त्याच्यापेक्षा कैक पटीने ग्रेसफुली तुम्ही सादर केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. मजा आली. मंडळी, नव्या वर्षात देखील आपले इरसाल गावकरी सज्ज झालेले आहेत त्यांचा खोडसरपणा करण्यासाठी. बघूया आज त्यांच्यात काय धमाल घडते ती. जी धमाल बघण्यासाठी मंचावर बोलावूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसपणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. क्या बात आहे. हा सूर सकाळी सकाळी मिक्सरला लावून प्यायलास की काय तू? वातावरण सगळं पातळ करून टाकलं सगळं. सगळे गडगड बसले होते. काय बोलशील काय त्याचा पत्ता नाही. काय बरे हो बरं आहे ना? मी बरा आहे. तुम्ही कसा? आम्ही मस्त. नवीन वर्षात काय हो? अरे निदान चाय घालायचा कपडा तरी नवीन घे या वर्षात. वय 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 3 वर्ष झाली ताच कपडा वापरतोस आहे. हा माझ्या घरचं बारदान याच्यापेक्षा स्वच्छ आहे. अरे मी माझा बघीन. तुमचा नवीन वर्षात काय तर सांगा मला. ह्या वर्षात तरी माझी उधारी जाल काय? अरे नवी विजार घ्यायला आमच्याकडे पैसे नाही तर तू कुठं देणार? काय मजा नाही रे. नाही ते आलो आयुष्यात ना काय मजा उरलीच म्हणजे सगळ्यांना एकदम घुस. काय झालं? अरे देवा, काय झालं? ती रंगीबिरंगी मजा इकडे चालत येते बघ. हो रे बा, गिरायक आला काय? गिरायक? हा येत. तुझं पण गिरायक आणि आमचं पण गिरायक आहे. बाय घे. मजा येणार. क्या बात आहे. अरे काय रे बालू, अरे मोर बराच ना रे. आम्ही बरं आहे. बन्या हो बरा आहेत ना रे बाबा. म्हणून चाय देऊ काय? नाही नको नको नको. नंतर जरा दम लागला, मी घेतो नंतर. अरण्याला घाम बघ केवढा आलाय तू. काहीतरी. ए अरण्या, तुला दम लागतो काय रे? नाही ते जरा काय झालं, तो वसारा पम्या आहे ना, मला बोलला तालुक्याला आपण जाऊया मोटरसायकल वर. आलाच नाही वासाडा. मी गेलो आणि चालत आलो तरी वासाडा आला नाही. माहितीये म्हणजे तुम्ही तालुक्याला चालत गेला आणि चालत गेलो ना. एवढा दम लागला. म्हणजे आम्ही पण रोज एवढं जातो, पण एवढं कधी दम नाही लागला आपल्याला. एवढा नाही. काय झालं ते मी जरा फास्ट आलो ना, घराकडे काम होतं म्हणून मी जरा. अरे एवढा दम म्हणजे खायची गोष्ट आहे काय? आता 65 झाली ना, दम लागणार रे. काठात फोडून वाचड्या. काय 65? आता कुठं बुत्तूच चालीत चाललंय माझं. थांबा अंकल पी 10 आकडा यायचा आहे. किती? बुत्तू 40. बघितलं त्याला दम लागतोय ना, त्याला 42 म्हणता येत नाही. लक्षात येते तुझ्या. जीभ पण वाकडी झाली त्याची. जीभ वाकडी होऊ दे. त्याच्या श्वासांचा आवाज बघ. अरे असं वाटतंय पोटात रिदम बघ. खाली वर खाली वर. लिहून घे माझ्याकडनं. याचं पंपिंग स्टेशन ना ब्लॉक झालंय, लफडी झालेला. कानपाट फोडून वाचड्या. काय पंपिंग स्टेशन आहे आतमध्ये? पंपिंग स्टेशन आहे? अरे पंपिंग स्टेशन म्हणजे हार्ट तुझा आता ब्लॉक झालेला आहे. अच्छा कसं ब्लॉक झालं? अरे हृदयापर्यंत रक्त पोचत नाही याचा अर्थ. म्हणजे माझा ब्लॉक कसा होईल वाचड्या? काय बोलतो? सगळे उजवा हात दुखतो काय रे? उजवा हात नाही बा. दुखत असेल बघ, तुला कळत नसेल. अजिबात नाही वाचड्या. काय जरा बघ व्यवस्थित बघ. काय दुखत? बघ दुखतोय. दुखतोय हात. दुखतं म्हणजे असं दाबशील तर दुखणार. दुखतो तरी सिनियर सिटीजनला असं ट्रीट करतोस. घबरा. वेगळी टेस्ट घे, वेगळी टेस्ट घे. अरण्या काम कर. माग हात नाही, माग कल येते उजवा हात फिरवा. तिकडचा.
हे बघ हे मध्ये मध्ये बदक ओरडते. काय होतंय माहितीये काय झाले माहितीये काय, सगळी भुयार बुजलेली आहे त्याची. काय पण बोलशील वासाडे, कुठली भुयार माझी बुजलेत, काय पण बोलशील. अरे भुयार म्हणजे रक्तवाहिन्या आहेत ना, रक्तवाहिन्या, त्याच्यात दगड धोंड साचलेला आहे. वाचाडे मी दगड खातच नाही तर कसं दगड अडकल वाचाड्यानो. तांदळात आला तरी मी असा खडा फाडून टाकतो. तुझ्याकडे काय गरम आहे काय रे, काय गरम आहे याच्या अंगावर उतर वाचाड्याच्या. रक्तवाहिन्या ब्लॉक, अरे काय ही बोलायची पद्धत आहे. तुझ्या रक्तवाहिन्या आहेत ना सगळ्या ब्लॉक झालेल्या आहेत. अच्छा कशा ब्लॉक होतील वाचाड्या, अशा कशा म्हणजे, कारण तुझं लग्न झालेलं ना. लग्न तरी हातात काय समज, काय पण बोलशील वाचाड्या, कुठं पण जोडशील, काय पण जोडशील म्हणजे संबंध आहे त्याचा. कसा? अरे घरात कोण बोलायला असेल ना तर आपलं मन मोकळा होता. घरात कोण तुझ्याशी बोलायला नाही ना, त्याच्यामुळे ना तुझं असं मन ना आतल्यात ना घुटमारलेलं आहे, तोंडलेलं आहे, माहितीये तुला. मन तुझं तुंबलंय त्यामुळे नसा आकळलंय तुझ्या, पलीकडचं दिसत नाही काय त्याला. म्हणजे माझ्या बरोबर घरात कोण बोलाय नाही म्हणून आकळलेली आहे. म्हणजे मग घाबरवतो कशाला मला. तो शिरगावचा महादू माहिती नाही रे तुम्हाला. मला माहिती, ह्याला सांग. माहिती आहे, तो असा तुझ्यासारखा चालत आला आणि असा बसला आणि नुसता श्वास टाकी, धाप लागली त्याला माहिती, असा नुसता घामाघूम. ज्या जागेवर झोपला त्या जागेवर परत उठलाच नाही. बोलतो काय म्हणजे एवढा गाढ झोपला, उठलाच नाही तो. याला गालनीत घालून टाकू काय, काय बोलतात ते. अरे त्या गेला देवा घरी गेला, उठला नाही म्हणजे गेला तो. काय पण बोलतो देवा घरी गेला सांगताय मला. आता कसं झालं देवा घरी वाच, म्हणजे त्याचं लग्न झालं नव्हतं काय. त्याचं लग्न झालं होतं पण बायको 1.5 महिना माहेरी गेली होती. त्यामुळे काय झालं, व्यक्त व्हायला प्लॅटफॉर्म नाही मिळाला त्याला. कळलं काय, त्यामुळे सगळ्या नसाना आकडून गेल्या आतल्या, गुंता झाला त्यांचा. काय बोलतोस मग मला काही खरं वाटत नाही. नाही मला पण खरं नाही. चांगल्या काहीतरी टेस्ट बीस करून घे, साखर बघ. साखरेचं काय वाचाडून काल टाकी गोणी घरात टाकलेली आहे साखरेची. म्हणू तुमचं पाक करू काय, पाक टॉपात. काय झालं अहो साखर म्हणजे आपल्या शरीराची साखर असते ना, शुगर, तिच्याबद्दल बोलतायत ते. घरातली नाही त्याचं काय, त्याचं उगाच काय तुला घाम येतो काय. मला सांग रे, तू गुलकोची बिस्किट खातोस काय. हा म्हणजे चाय बरोबर 2-3 तरी मी बिस्किट खातो. किती 2-3 तरी खातो. किती खातोस बिस्किट. 2-3 तरी. अरे तुला लाज वाटते का वसाड्या बिस्किट खायला. काय झालं. अरे अजून तुझं लग्न झालेलं नाही, तू बिस्किट काय खातो. काय पण बरं, लग्नाचा बिस्किटचा काय संबंध आहे. अरे संबंध नाही कसा. अरे ह्याला कुणी सांगितलं कसा नाही. मारठेरी कानावर मार त्याच्या आता. काय झालं मला सांग, ती बिस्किट अशी बोटान खातोस का चमच्यान खातोस. म्हणून बोटन खायला जाम आवडत. लागली वाट बोटान खातो म्हणजे सगळ्या याच्या भावना तुंबलेल्या, मनातल्या मनात आतमध्ये गुंता झालेला आहे त्यांचा. अरे तुला 4 चौघांना विचारता येत नाही, हो माझं लग्न झालेलं नाही आहे, मी बिस्किट खाऊ काय. अरे पण वसडून मला कोणी सांगितलं ना, हा विषय कधी आलाच नाही तर मला कळेल कसं. अरे लग्न ज्याचं झालं नाही ना त्याने ती बिस्किट खायचीच नाही. आता आमची बायको घरात आहे, ते आम्हाला हवे म्हणून घरात आहे काय. म्हणजे आम्हाला बिस्किट खायला मिळावीत म्हणून ती बायको घरात आहे. म्हणून आम्ही लग्न केलेलं ना. आमचा लग्नाचा मूल हेतू बिस्किट बिस्किट खाणं. कळलं काय. आणि कसं आहे, बायको 1.5 महिना माहेरात गेली का नाही, मग आम्ही बिस्किटला हातच लागले. काय हार्टवर लोड येतो सायकलला. मग खोटं सांगता वाय, आम्ही बरणी बघत नाही. आणि बायको एकदा घरात आली की मग त्या दिवशी नुसतं बिस्किटच. बस काय बिस्किट, दुसरं काही खायचंच नाही आम्ही. उशिकाली बिस्किट, चादरीत बिस्किट, सगळीकडे बिस्किट. झालायच काही तू, तुला अक्कल नको बसायला. म्हणजे मला असं म्हणायचं, समजा तुमची बायको माहेरी गेली, तुम्ही बिस्किटला हातच लावायच नाही. पाप होईल ना, पाप होत. आणि तुला एवढं कशा पाहिजे, तुला पुरावा देतो. हा बनी, याचं लग्न झालंय नाही झालं. त्या बिस्किट खाताना कधी बघितलंस नाही बा. ता फक्त चहा घालतो का सांग. का ता हुशार आहे, ता जबाबदार आहे. त्याच्या उलट तू आहेस, मला स्वतःची काळजी नाही आहे. अरे बसर पण बिस्किटच्या पुढ्यावर लिहायला पाहिजे नाही, ज्याचं लग्न नाही झालं त्यांनी खायचं नाही बिस्किट. अरे का त्यांना असं वाटलं की तू त्यांची अक्कल वापरशील, पण त्यांना कुठं माहिती तुझ्या अक्कलेचा दफन विधी ऑलरेडी झालेला आहे. तो मोठा शान आला तिथे. बिस्किट खातोय, लग्न झालं तरी बिस्किट कशी खातो, वावाची खातोस. लांब बसला चामटवला असता तुला.
मोठ्या तोंडान बघतो तिथे शुगर वाढली त्याच्यामुळे माहिती आहे घाम केवढा आलेला आहे वासडा. म्हणजे एवढा घाम आलाय बघ. म्हणजे लग्न झालेल्या माणसाने बिस्किट खायचीच नाही बघायची पण नाही त्याच्याकडे. बघायचं पण बघायचं पण नाही तू. हा बने बने तू कादमानू काय झालं? अहो, असं काय करता मी मला लग्न नाही झालंय काय कुठं बिस्किट देत दे आम्हाला दे. मी खाणार ती बिस्किट त्यांची लग्न आले तर खातील. हा सॉरी आता उभा राहा, उभा राहा, थांब. थांब. 2 पावलं चालून बघ. चल, इकडे जा त्या साईडला आता मागवल प्रोफाईल दे. प्रोफाईल दे. हा या साईडला काय रे अरण्या मला वाटतं ना तुझी ना उंची जरा मोजून ये. काय उंची ह्याची कमी होत चालली नाही रे. बघ नीट बघ. मला माहिती आहे तुला. थांब. नाही उंची कमी आली. पहिला चिमटी द्यायचा. आता येत नाही हे बघ. अरे हो उंची कमी. मगाशी आले तेव्हा मला वाटलंच तरी तेव्हा मला असं वाटलं हा पावलं विसरलं की काय घरी. उभा राहून भांडण मारत ना वसाडे. माणसं पावलं विसरतात, चपला विसरतात, पावलं कशी विसरतील? त्याच्यावर कशाला चिडतोय? मग काय बोलतोय वसाडा? अरण्या तुला कळतंय का? बघ तू माझा मित्र आहे म्हणून तुला सांगतोय तोंडावर राग मानू नको. काय तू ना झिजत चाललाय. ह्या वयात माणसाचा चीज होता पण तुझ्या उंचीची झीज झाली. काय हो बोलाल वसाडे नो? काय कुणी मना पाटावर घासते तर माझी झीज होते. पाटावर कशा घासा? याला सांगू तुला उत्क्रांतीचा नियम माहिती आहे काय रे? काय नियम आहे? त्या काय मेंदूला शिवला पण नसेल तुझ्या. नाही मला माहित सांगतो जी गोष्ट आपण वापरत नाही ना ती कालांतरानं गलून पडते. कळलं तुला? हे बघ माणसाची जी शेपटी असते ती आपण वापरली नाही म्हणून ती गलून पडली. कळलं? त्यात तुझं आता लग्न पण झालेलं नाही. लक्षात घे तू. कळलं केवढा त्रास आहे तुला तो? हो ना रे. मोठा शहाणा करतो. हे बघ अरे बापरे केवढा घाम आला बघ. घाम नाही तर काय. अरे अरण्या तुला कळतंय काय? अरे तू वरण आता वितलत निघालायस. वितलत निघालायस. कशा वसाडे काय पण बोलाल. घाम येतोय ना. हा मग घाम येतो म्हणा. मी जरा चाललो ना तालुक्यावर म्हणून. तुझं बर्फासारखं झालंय आता. बर्फ कसा आपण उन्हात ठेवल्यावर असा विचारतो हलू मग त्याची झीज होते तसा झालंय तुझं. मला सांग तुला घाम वर्ण काय येतोय? वर्ण कारण मी विचारतो. कारण तू वर्ण वितलत चाललाय. कळलं? म्हणून तुला सांगतो रिस्क घेऊ नको. रात्रीचा वाटीत झोपत जा. म्हणजे अगदीच झोपेत असताना विरगळलास ना तर वाटीत जाशील. म्हणजे सकाळी उठल्यावर आम्हाला कळलं नाही. अरे पण वसुर वाटी लय लहान होईल ना. बादलीत झोप. तू लक्षात ठेव हळूहळू आता तो वितलत निघाला. उंचीची झीज होत चाललेली आहे तुझी. तरीच म्हणजे काय मी आलो ना तिकडून असं चालत मला घाम आला. तो डोल्यावर अंधारी आली माझ्या. माहिती असं काय होतंय माझ्या. अंधारी आली डोल्यावर? नाही म्हणजे नजर त्याच्या कमजोरी आली काहीतरी. नाही नजर त्याची अशी कमजोरी नाही आली. त्याची बाबा अंधारी आली. अरे अंधारी ही सगळी लक्षण आहे. एक काम कर गालनी दे त्याला. गालनी दे बा. एक याची भोका मला मोजून दाखव. याची भोक कोण मोजू शकता? मोजू शकता म्हणजे ज्याचे डोले चांगले तर मोजू शकतो. इकडे दे मोठा शाना. हे बघ 1 2 3 4 5 6 790. 790 आहेत. 790 आहेत. विश्वास नाही तर मोजून बघ तू. म्हणजे डोळ्याचा प्रॉब्लेम. डोळ्याचा म्हणजे तुझा प्रॉब्लेम. हे किती? नाही ना दिसत. वारा नुसता दिसतोय. बरोबर आहे. अरे तुझं डोळे कमजोर झाली आहेत आरण्या. बघ सगळं अवयव ना हळूहळू आता निकामी होत चाललेलं आहे तुझं. सगळं तू डॉक्टरकडे जा आणि सगळं टेस्ट करून घे. काय रे बरोबर. जा एवढं घाबरतो काय कादमानू? मी एकदा चहा केली की 4 वेळेला टेस्ट करतो. तुम्हाला एकदा टेस्ट करायला काय हरकत आहे? मग चाय पण टेस्ट करतो. म्हणे टेस्ट करायला पाहिजे. आताच काळजी घेतली बरी. मी एक काम करतो टेस्ट करतो पहिले. हल्ल्याच कुठे लगेच हालतात किती बघा जागेवर ना. टेस्ट करतो ना मी. बघ डॉक्टरची दवा आणि माणसांची दुवा माणसाला लागते. लक्षात घे. आणि बघ तू चाललायस डॉक्टरकडे चाललेला आहे. कोणाचं काय देणं घेणं असेल तर आपला देऊन तेवढी दुवा लागेल माणसांची. बाकी काय नव्हतं. देणं घेणं इथं जवळच आहे ना. होण्याची उधारी देऊन टाक. तेवढं कसं लोकांच्या दुवे मुलं तू बरा होऊन येशील डॉक्टर. म्हणजे देणं घेणं दिलं तर दुवा लागेल. दुवा लागेल लोकांची. म्हणजे असं खरं आहे? सांगता बाय. बने तुझे किती झाले रे? तुम्हाला माहिती किती उधार आहे ती देऊन टाका तेवढी. म्हणजे साधारण 200 झालेत. हो दे देऊन टाक. काय आता
पुढच्या नशिबात चहा असेल नसेल काय काय सांगता येत इकडे इकडे एवढं समजावलं तर पहिलेच जाशील मग सावकाश सावकाचा सावकाश ती पावलं हलवू टाक हलू टाक पण ए आणि छातीवर हात घे छात माग छाती आहे तुझी माग छाती आणलीस तू काय उत्क्रांतीच झाली तुझी कुठे आहे छाती हा याला दोन छाती घेऊन हळू हळू सावकाश जा सावकाश जा रे डायरेक्ट डॉक्टर कडे जायचं आहे आणि आम्ही येतो तुला बघायला संध्याकाळी येतो संध्याकाळी बिस्किट घेऊन या रे. मोरेलू मजा आली मजा आली का नाही माझं गमती गमतीत माझी उधारी पण तेवढी वसूल झाली. काबड फोडू काय वासाड्या कायला त्याची उधारी नाही आमची उधारी आहे. असं काय करता असं काय करतो उद्या येऊन बोलले तर मी काल तुला दिले उधारी मग काय करू. त्यांना सांगू मेमरी लॉस झाली होती तुम्ही त्याला काय पैसे दिले एवढं सगळं एवढं गंडवलं तर एवढं सांगायला काय आहे? काम कर 2 कटिंग दे. क्या बात है, एपिटम ऑफ कन्व्हिक्शन. सिरियसली प्रसादा, तुमचं काय म्हणणं आहे यांच्या वितळण्याविषयी? मजा आली वा. आणि तुम्ही पण इतके इंटरेस्ट घेऊन त्याला कायम बनवत असता की क्या बात आहे. वा वा वा. बने तुझं पण पार्टिसिपेशन बारीक असतं, पण आता काय झालंय त्या चहाच्या कापडाला आणि तुला दोघांनाही 3 वर्ष झालीत, त्यामुळे गाळून गाळून तू इतका स्वच्छ निघालायस आजकाल की तुझा परफॉर्मन्स पण तसाच स्वच्छ आणि चहासारखाच कडक असतो. कडक. मजा आली. बहारदार. आरण्या नेहमीप्रमाणे भयंकर एनर्जेटिक आणि कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स. वा मोरे, बहारदार. सई, तुमची एक दुनिया तुम्ही तयार करता आणि त्याच्यात आम्हाला सैर घडवून आणता त्या दुनियेची. तशी दुनिया फक्त या मंचावर तुमच्या चौघांचीच असते आणि ती तुमची असते. त्याच्यात काहीही घडू शकतं आणि ते कन्व्हिन्सिंगली घडतं आणि आज पण ते घडलं. फार मजा आली. मला असं वाटतं की ही सिरीज लिहायला पण खूप डिफिकल्ट आहे, पण तुम्ही प्रत्येक वेळेला ती सक्सेसफुल करून दाखवता आपापल्या परफॉर्मन्सच्या जोरावरती. आज पण खूप मजा आली. मस्त. आणि आज बरोबर या भागात वेळ झाली आहे निरोप घेण्याची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.